Hello everyone, welcome to Mumbai Law Study. Here you will get law notes, important questions, bare act explanation and exam guidance and everything you will get in a simple and easy way. So don't forget to subscribe our channel. So let us start journey with us. ओके सो आता आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज स्टार्ट केलेली आहे. लास्ट मी तुम्हाला फॅमिली लॉचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिले होते. आता मी तुम्हाला आज कॉन्स्टिट्युशनल लॉ 1चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देत आहे. तर लॉ 1 असं मी स्पेसिफिकली मेन्शन करेन कारण आपल्याला जेवढा सिलेबस आहे तेवढाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं मी सांगते की नेहमी ऑलवेज स्टिक टू द सिलेबस. तर आता ह्या सिलेबसमध्ये आपल्याला काय आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला प्रिएम्बल, कॉन्स्टिट्युशनलिझम, कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड अँड फ्रेमिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तसंच फंडामेंटल राईट्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. देन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल अँड स्टेट पॉलिसी, इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. त्याच्यानंतर आहे रिट्स अँड ज्युरिडिक्शन. म्हणजे ह्या कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये सगळे इम्पॉर्टंट ह्याच्यामध्येच दिलेले आहेत आणि तुम्ही अजिबात स्किप करू शकत नाही. ठीक आहे, तर हे एवढे टॉपिक तरी तुम्हाला ॲटलिस्ट व्यवस्थित केले पाहिजेत. याच्यावरचे जेवढे पण क्वेश्चन्स येतील ते तुम्हाला लिहिणं आहेच, बिकॉज ह्याच्यावरचे क्वेश्चन्स 100% येणार. सो आता स्टडी कसा करायचा. सो स्टडी करण्यासाठी सिंपल पद्धत आहे की तुम्ही 4 डेज ठेवा. 4 डेजमध्ये 2 डेज यू हॅव टू यू जस्ट डू वन थिंग, यू जस्ट टेक राईट डाऊन युअर नोट्स. जर तुमची लिहिण्याची सवय असेल की तुम्ही लिहिल्याशिवाय करत नाही, सो यू स्टार्ट रायटिंग द नोट्स अँड कम्प्लीट फिनिश विदिन 2 डेज. ओके, त्याच्यानंतर तुम्ही 2 दिवस, उरलेले 2 दिवस हे तुम्ही रिडिंगमध्ये घ्या. तुम्ही 1 रिडिंग करणारे असाल, 2 रिडिंग करणारे असाल, जे काही असाल, तुम्ही तुमची रिडिंग 2 दिवसात संपवायची आहे. तुम्हाला कितीही वेळा वाचायला लागू दे, तुम्हाला कसंही वाचायला लागू दे, बट यू जस्ट कम्प्लीट इट विदिन 2 डेज, कारण आता जास्त दिवस राहिलेले नाही आहेत. सो यू हॅव टू डू दिस. त्याच्यानंतर दुसरी पद्धत, त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला काय करायचं आहे, सगळे विषय कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा रिडिंग चालू करायचे. रिडिंग म्हणजे मी तुम्हाला रिडिंग का बोलते, मी बाय हार्ट का नाही बोलत, बिकॉज आपल्याकडे खूप सब्जेक्ट्स आहेत आणि ते खूप जास्त बोलतात ना, इट्स व्हेरी वास्ट, की त्याच्यात मध्ये तुम्हाला जर तुम्ही लिहायला बसला तर तुम्हाला समजेल की एक एक आन्सर किती पेजेसमध्ये जातं. सो त्यामुळे थोडंसं फास्ट करा, आपल्याकडे टाईम कमी आहे. जसं की तुम्हाला इथे दिसत असेल मॉड्यूल 1 आणि 2मध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन्स होते. मॉड्यूल 3मध्ये मी कमी क्वेश्चन्स दिलेले आहेत कारण एवढेच इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जे आर्टिकल 32चा क्वेश्चन आहे सेकंडवाला, त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक क्वेश्चन बनवा, तसाच सेम, डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ आर्टिकल 2 to 6. ठीक आहे, कारण तोही तितकाच महत्त्वाचा आहे. मी दिला नाही आहे, पण यू जस्ट मेक इट. त्याच्यानंतर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जे मराठीमध्ये मी ट्रान्सलेशन केलेलं आहे, मराठी ट्रान्सलेट करून तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहे त्याच्यात जर काही एरर असेल तर प्लीज तुम्ही तो करेक्ट करा, कारण मी जस्ट ट्रान्सलेट केलं आहे ते ऑनलाईनच, त्यामुळे थोडासा टेक्निकल एरर त्याच्यामध्ये असू शकतो. बट द इंग्लिश क्वेश्चन्स आर व्हेरी करेक्ट, ते एकदम करेक्ट आहे, त्याच्यामध्ये काहीसुद्धा मिस्टेक नसेल. जर स्पेलिंग मिस्टेक एखादी असेल तर, पण तो क्वेश्चन पूर्ण चुकलेला नाही आहे तो. ठीक आहे, त्याच्यानंतर मॉड्यूल 5मध्ये पण मी जास्त क्वेश्चन्स दिलेले नाही आहेत, पण जेवढे दिलेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. मॉड्यूल 3 अँड मॉड्यूल 4, नॉट 5, सॉरी, मॉड्यूल 3 अँड मॉड्यूल 4मध्ये सगळं काही इम्पॉर्टंट आहे. अजिबात स्किप करू नका. वाटल्यास मागून सुरुवात करा, पुढून सुरुवात करा, तुम्हाला जसं वाटतं तसं सुरुवात करा, पण जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जाल तर तेव्हा तुम्हाला कळेल की कॉन्स्टिट्यूशन काय आहे, कॉन्स्टिट्युशनलिझम काय आहे, त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय होतं, ते कसं बनलं, का बनलं, काय गरज होती. कारण हे बघा, आता आपण अभ्यास तर परीक्षेच्या दृष्टीने करतोय, पण हा अभ्यास आपल्याला आयुष्यभर उपयोगी आणायचा आहे ना, सो त्याच्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप गेलेलं बरं पडेल. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला मी सांगेन की फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे 2 टॉपिकवर जास्त फोकस करा. त्याच्यानंतर मी इथे तुम्हाला 2 बुक्स दिलेले आहेत. जयंत पांडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर रेगा सूर्यराव ह्याच्यासाठी दिलेलं आहे की जर तुम्हाला सायटेशन्स मिळत नसतील केस लॉचे एखाद्या टॉपिकच्या रिलेटेड, तुम्हाला इथे सायटेशन्स मिळतील. तसेच त्यांनी थोडक्यामध्ये केस लॉज पण दिलेले आहेत. तुम्हाला अजून काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तुमची अजून काही मागणी असेल तर तेही सांगा, तुमची मागणी पुरवली जाईल. तसेच व्हिडिओ बनवले जातील आणि तुम्हाला जर काही नोट्स हव्या असतील तर तुम्ही तिथे कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्हाला नोट्सही मिळाल्या जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.